आज मी बनवतेय मटका कुल्फी। ती कशी बनवायची ते आपण बघूया। मटका कुल्फीसाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध उकळवून घ्यायचंय। अर्धा लिटर दुधामध्ये 4 ते 5 जणांसाठी कुल्फी तयार होते आणि ही कुल्फी पटकन तयार होते। त्यासाठी आपल्याला दूध आटवत बसायची गरज नाही पडत। दुधाला उकळी आली आहे। आता यामध्ये मी खवा घालून घेतेय। इथे मी 3 चमचे खवा घेतलाय। तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही यामध्ये पेढे घालू शकताय। पेढे घालायचे असतील तर 7 पेढे तुम्ही यामध्ये घालू शकताय। खवा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचंय आणि सतत जे शिजत असताना सतत आपल्याला ढवळत राहायचंय, नाहीतर तो खवा तळाला चिकटू शकतो। 5 मिनिटांनंतर इथे मी आता साखर घालतेय। इथे मी 1 कप साखर घेतली आहे। तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता। साखर विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर मी गॅस बंद करतेय आणि हे भांड खाली उतरवून घेतेय। बाकीचं साहित्य आपण आता यामध्ये घालून घेऊया। इथे मी 4 पार्लेजी बिस्किट घेतलेली आहेत। ती तोडून आपल्याला यामध्ये घालायचे। बिस्किटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी यामध्ये घालतेय ब्रेड। ब्रेडच्या 4 स्लाइस घेतलेल्या आहेत। ते कडा काढून घेतलेल्या आहेत मी ब्रेडच्या। त्याचे तुकडे करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे। ब्रेडमुळे आपल्या कुल्फीला खूप छान टेक्स्चर येतं आणि थिकनेसही येतो। त्यामुळे आपल्याला दूध खूप वेळ आटवायची गरज नाही पडत। हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालतेय मी। अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालतेय। हे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय। हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचंय, म्हणजे ते मिळून येईल मिश्रण, सगळं एकजीव होईल। हे तुम्ही बघू शकता हे मिश्रण कसं झालंय। छान त्याला कन्सिस्टन्सी आली आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी फ्रेश फ्लेवर येण्यासाठी मी इथे जायफळ किसून घालतेय। हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। हे मिक्स केल्यानंतर हे आपल्याला आता सेट व्हायला ठेवायचं आहे। इथे मी आता 2 मडकी घेतलेली आहेत। त्यामध्ये हे आपलं मिश्रण कुल्फीचं भरून घेतेय मी। तुमच्याकडे जर मडकी नसतील तर तुम्ही हे डब्यामध्ये पण मिश्रण भरून ठेवू शकता। याचप्रमाणे मी दुसरा मडका पण भरून घेतेय। याच्यावरती मी कट केलेले काजू बदाम घालतेय। आणि याला कव्हर करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमची फॉईल घेतलेली आहे। त्याने तुम्ही याला कव्हर करू शकता, किंवा जर प्लास्टिक पेपर असेल त्यानेही तुम्ही हे कव्हर करू शकता। आता हे टाईट राहण्यासाठी याला मी रबर बँड लावतेय वरून। असं लावून घेतल्यामुळे तो पेपर हलणार नाही। हे आपल्याला आता सेट व्हायला रात्रभर ठेवायचं आहे। फ्रीजरमध्ये मी हे सेट व्हायला ठेवतेय, म्हणजे हे राहिलेलं मिश्रण आहे ते डब्यामध्ये कसं सेट होतंय बघूया आपण। मी हे मिश्रण डब्यामध्ये ओतून घेते आणि याला आपण झाकण लावून घेऊया याचं, आणि त्याच्याबरोबर सेट व्हायला ठेवूया। रात्रभर हे मिश्रण मी ठेवलेलं होतं सेट व्हायला। बघूया आपण आता कशी कुल्फी सेट झाली आहे ते। रबर काढून याच्यावरची फॉईल काढून घ्यायची आपल्याला दोन्ही मडक्यांची। डब्यामध्ये पण आपलं मिश्रण कसं सेट झालंय ते बघूया। खूप छान टेक्स्चर आलंय याला। ब्रेडमुळे आपली मटका कुल्फी खूप छान होते। मलाई कुल्फी तयार झाली आहे। मलाईदार टेक्स्चर आलंय याला। डब्यामधली पण आपण कुल्फी कशी सेट झाली आहे बघूया। डब्यामध्ये पण बर्फाचे कण अजिबात झालेले नाही आहेत। आपण काढून बघूया कशी झाली आहे कुल्फी। डब्यामधली कुल्फी पण खूप छान सेट झाली आहे। ही आपली मटका कुल्फी तयार आहे।